नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 5 डिसेंबर आपण आलो जालना मार्केटला. तर आज जाणून घेऊ भाजीपाल्याचे अपडेट, बाजारभाव. मेथीची क्वालिटी बघू शकता सुपरमध्ये. बघूया मेथीला बाजारभाव काय लागला व इतर टमाट्याचे भाजीपाला बाजारभाव जाणून घेऊ. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका व व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. काय बोलले 500 रुपये भैया टमाटा 500 रुपये भैया टमाटा 500 रुपये. माळाची क्वालिटी बघू शकता. गावरमध्ये शाहूमध्ये 500 रुपये कॅट माळाचे होते सुपरमध्ये. कारले इकडे कारल्याचा बाजार भाऊ काय काय बोलले पाहुणे कारले काय भाव 70 रुपये. टमाटे काय खुले 600 रुपये. मराठी क्वालिटी बघू शकता. काच आहे सुपरमध्ये 25 किलो भरती. वैशालीमध्ये 500-600 रेंज. वाटाणा मार्केटला सुरू झाला. तुम्ही बघू शकता वाटाणा रेंज काय. आज वाटाणा काय विकला सर? 70 रुपये किलो भैया. 70 रुपये होलसेलमध्ये. होलसेलमध्ये 65 रुपये. आणि हे आपलं गाजर काय ऐकले 40 रुपये किलो आहे. 40 रुपये. होलसेल खरेदी काय त्याला होलसेल गाडी 35 रुपये. मालाची क्वालिटी बघू शकता 70 रुपये किलो. वाटाणा लोकली लागला बाहेरचा सध्याला अच्छा एमपी काय MP चा आहे का? आपल्याकडचा सुटणार सध्याला आणखी. टाइम आहे आता नाही. कोथमीरची काय रेंज चालली आज? सध्या 300-250 रुपये चालू. 300-250. अवघड वाटली कोथमीरचा. तुम्ही काय आणलं पाहुणे? मेथी आणली होती का? मोठी गड्डी होती बारीक होती काय बघली 500-600 रुपये. जालना गड्डीची तुम्ही गड्डी बघू शकता. मिडियम साईजमध्ये असते. 500 रुपये गड्डी. शेकड्यादार मसाला सगळी. तुम्ही काय आणलं होतं? काय आणलं होतं? कोथमीर काय बघली 300 रुपये. रिवाज झाले कोथमीर जरा भाव का? हो का? तुम्ही काय आणलं पाहुणे? कळडी काय बघली कळडी 300 रुपये शेकडा. ठीक आहे. सर मेथीच कसं वाटतं वातावरण? आवक वाढन का? तरी बऱ्यापैकी भाव टिकून राहिले यावर्षी मेथीच का? म्हणजे रिक्स घेतलेली लोकांना खूप जण वाटलं भाव पडत होते त्यामुळे समजा टाकली. आणि पाठी मागे एकदम मेथीची आवक वाढली. खूप शेतकरी वाढलं बाजार भाव पडत. आणि सध्याला काय रोजगारी वाढलेली 500-600 रोज झालेला आहे. आणि मेथी काढच म्हणलं एक बाय 150-200 गड्डी काढते. त्यामुळे शेतकरी कुठे नाराजी व्यक्त करतात. बरं असलं मग पुरती समजा 300 रुपये जर मेथी विकली शेतकऱ्याला कुठे परत नाही सरासरी. काय बघितलं गाजराज 30 कुठालचे आपण मेकर नवीन सुरू झाले का? गावरांमध्ये का? किती महिन्यात पीक असतं गाजर सरासरी? 3 महिने पीक असतं. कधी लावणी असते त्याची? ती लावणी त्याची पोळ्याला समज करी झाल्याच्या नंतर सुरुवातीला चांगला दराने भाव भेटतो आपल्या गाजराला का? केव्हापासून उत्पादन घेतात आपण गाजरचं? म्हणजे केव्हापासून लागवड करता गाजरची? गाजराची 3 महिने अगोदर लागवड केलेली आहे. 3 महिने अगोदर. दरवर्षी लावत असतं का? हो का? काढायला मिनिमम काय भाव गेले तेव्हा पडते समजा 25 ते 20 रुपये बिल विकले तरी 25-20 दर पुढे येते सर. ठीक. 20-25 अच्छा. इथून पुढे भावरी वास होत चालते का? ठीक. तुम्ही मग काय आणलं होतं? 1150 रुपये सगळं ऐकले तर मग तुम्ही बघू शकता. पावसाची गड्डी तुम्ही बघू शकता 1100 रुपये दरम्यान बाजार भाव लागला जालना मार्केट. तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बाजार भाव जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भाजीपाला तुम्ही बघू शकता. वांग पण 800 ते 1000 1100 दरम्यान विकलेले. पत्ताकोबी 15 रुपये ते 22 रुपये किलो विकलेले. फुलगोबीच्या मध्ये भावामध्ये वाढ झालेली 25 ते 30 रुपये विकलेली सरासरी. व बाकी कारले दोडके पण आपले 50 ते 60 रुपये दरम्यान विकले. भेंडी पण 50 ते 40 रुपये दरम्यान विकले. काकड्या पण 20 ते 25 रुपये किलो विकलेले. चायना काकडी 15 ते 20 विकलेली. तर मित्रांनो गवार पण आपला 50 ते 60 रुपये किलो विकलेला आहे. व चवळीमध्ये पण तुम्ही बघू शकता 40 ते 50 रुपये चवळी विकली. पाठीमागे जशी आवक वाढली होती पण थंडीचा झटका बसल्यामुळे मार्केटला भाजीपाला आज कमी आल्यावर तुम्ही बघू शकता. चांगल्या दराने मीडियममध्ये बाजार भाव होते व मेथीला चांगला उठाव भाव आहे. अजून पण मेथीचे भाव टिकून राहिले तुम्ही बघू शकता. खूप शेतकरी आपली मेथी टाकलेली नव्हती कारण की खूप शेतकऱ्याला वाटलं होतं मेथीचे बाजार भाव पडतील. बाजार भाव चांगल्या टिकून राहिले.